एमपीएससी गट कचा अभ्यासक्रम चेंज होणार का? परीक्षा पद्धती चेंज होणार का? अरे बाबांनो, शेवटी एमपीएससी ला प्रसिद्धी पत्रक काढावं लागलं. आपल्या मागच्या काही काळामध्ये जर बघितलं तर सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टींना चर्चेला गेल्या. त्याच्यातला एक चर्चेचा विषय होता, एमपीएससी गट कचा अभ्यासक्रम चेंज होणार, तलाठीची हा सिलेबस असणार, एकच पेपर होणार. शेवटी कंटाळून एमपीएससी आयोगाला प्रसिद्धी पत्रक काढावं लागलं की बाबा ह्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि नवीन जी भरती असणार आहे ती भरती कशी होणार, ग्रुप सी चा अभ्यासक्रम चेंज होणार का, काय होणार, या बाबतीतल्या सविस्तर माहिती आपण या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमक्या आयोगाने काय म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो. पण एक गोष्ट क्लिअर करतो, इथून पुढे लक्षात ठेवायचं, जी आपल्याला स्पर्धा परीक्षेची माहिती असेल, सरळ सेवेची माहिती असेल, ही ऑथेंटिक ठिकाणावरूनच घ्यायची, ती म्हणजे आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राकडनं. कारण मागील 15 वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करतोय आणि जी ऑथेंटिक माहिती असती, जी खात्रीशीर माहिती असती, तीच आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, काही नावं ठेवण्यासारखं नाही त्यांना, पण काही लोकांनी डिक्लेअर करून टाकलं होतं की तलाठीचा हा अभ्यासक्रम असणार, एकच पेपर होणार, ग्रुप सीचा अभ्यासक्रम हा चेंज होणार, सिलेबस चेंज होणार, ती समिती गठीत झाली, त्या समितीमुळे याचा अभ्यासक्रम चेंज होणार, परीक्षा पद्धती चेंज होणार. अरे बाबांनो, नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं की ज्यावेळेस ती समिती गठीत करण्यात आली मित्र या संस्थेकडनं, ती समिती फक्त अभ्यासक्रमाचं पुनरावलोकन करण्यासाठी असणार आहे. त्याचा ह्या निघणाऱ्या ग्रुप सी च्या ऍडशी काही संबंध नाही. मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केलं होतं, आता पण तेच क्लिअर करतोय. त्याच्यामुळं 100% आपण सर्वांनी अभ्यासासोबत ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायची की जी माहिती घ्यायची आपल्याला ती ऑथेंटिक ठिकाणावरूनच घ्यायची, खात्रीशीर ठिकाणावरूनच घ्यायची. पुन्हा एकदा रिपीट करतो तुम्हाला की 19 जूनचा हा प्रसिद्धी पत्रक आयोगाने जाहीर केले. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत, बाबा ह्या ज्या बातम्या प्रसारित होत होत्या ह्या पूर्णपणे खोट्या आहे. आणि जी येणारी ऍड असणार आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये खाली दाखवतो, येणारी जी आपली ग्रुप सी ची ऍड असणार आहे, ही ग्रुप सी ची ऍड आपल्याला बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सद्यस्थितीमध्ये 2026 ची महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेणार आहे. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला की येणारी जी ग्रुप सी ची ऍड आहे आपली, ही ग्रुप सी ची ऍड आपल्या सद्यस्थितीत असणारा जो अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा, त्याच अभ्यासक्रमानुसार होणार आहे. याच्यात बदल होणार का? कुठले बदल होणार नाही. चेंजेस याच्यात काही नाही. राहिला प्रश्न फक्त एकच, सर की आता तलाठी काय होणार आणि जे नव्याने संवर्ग ऍड झाले, WRD चे असतील, कालवा निरीक्षक असतील, बांधकाम विभागाचे असतील, यांचं काय? तर त्यांचं आयोगाने नोटिफिकेशन दिलं नाही, त्यामुळे तो विषय सध्या बाजूला ठेवून द्यायचा. ही जी ऍड असणार आहे ही पण खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. का? तर अदर डिपार्टमेंटचे जे क्लर्कचे पद आहेत तर ह्या क्लर्कच्या ह्या ऍड मध्येच ऍड होऊन येणार आहे. क्लर्कचे बोलतोय, परत एकदा रिपीट करतो, अदर डिपार्टमेंटच्या सगळ्या विभागांचे लिपिक क्लर्क हे जे पद आहेत ह्याच भरती देणार आहे. याच्यामध्ये जर ग्रुप सीचा आपण विचार केला त्याच्यामध्ये 6 पदं भरले जातात. किती पदं? 6 पदं भरले जातात. ते 6 पदं कोणकोणते असते तुम्हाला सांगतो मी. 6 पदांमध्ये जर आपण विचार केला तर पहिलं जे पद असतं आपलं विद्यार्थी मित्रांनो ते असतं कोणतं रे बाबा? टॅक्स असिस्टंटचं. कोणतं? टॅक्स असिस्टंटचं, बरोबर. दुसरं जे पद असतं आपलं ते असतं टेक्निकल असिस्टंटचं, टेक्निकल असिस्टंटचं. आणि तिसरं जे पद असतं आपलं ते असतं इंडस्ट्री इन्स्पेक्टर. कोणतं रे? इंडस्ट्री इन्स्पेक्टर. कोणतं? त्याला काय म्हणतो? उद्योग निरीक्षक म्हणतो आपण. त्यानंतर चौथं असतं आपलं क्लर्कचं पद, सगळ्यांचं आवडतीचं पद. कोणतं? क्लर्कचं पद. आणि त्यानंतर असतं दारूबंदी डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंटचं PSIचं पद. आणि त्यानंतर असतं आपलं कोणतं? AMVI. कोणतं? असिस्टंट RTOचं पद. हे पद आपल्या ह्या ग्रुप सी मध्ये भरले जाणार आहे. आणि यामधलं जर क्लर्कचं पद आहे, मी परत एकदा रिपीट करतो, यामधलं जर क्लर्कचं पदाचा टोटल आपण आकडा काढला सर्व डिपार्टमेंटचा तर साधारणतः किती म्हणतो मी तुम्हाला? 15,000च्या आसपास ऍड जायला पाहिजे. संख्या वाढू शकते, कमी होऊ शकते, पण साधारणतः 13 ते 15,000ची जर ऍड आली आपली तर त्या ऍड मध्ये आपल्याला सर्वात जास्त हे क्लर्क पद बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर आपण सरळ सेवेची तयारी करत असाल तर हे पद पण आपलं सरळ सेवा क्लर्कचं जे पद आहे हे पद आपल्याला ह्या 2 परीक्षा पद्धती म्हणजे कोणती? पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसारच द्यायची. त्याच्यामुळे याच्यात काही बदल नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, प्रामाणिकपणे अभ्यास करणारे आणि जुने जे विद्यार्थी आहे त्यांनी याच्यात काय डोकं काय याच्यात घातलं नाही किंवा याच्यात काय जास्त विचार केला नाही, ते त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त राहिले,
नवीन येणारा जो मॉब होता तो डिस्टर्ब होता की ह्या अभ्यासक्रमाच्या याच्यामुळे, आणि बाकीच्या लोकांनी त्यांना डिस्टर्ब पण केलं. आपण कोणाला नाव ठेवायचं नाही, पण बाकीच्या लोकांनी डिस्टर्ब केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून परत एकदा तुम्हाला आव्हान करतो की खाली मोरचं जे ऑप्शन आहे त्या मोर ऑप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपवरती जॉईन करून तुम्ही ऑथेंटिक माहिती, खात्रीशीर माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळवू शकता. का तर सध्या टेलिग्राम बॅन केलेले, बंदी आणलेली आहे, त्याच्यामुळे येणारी जी माहिती आपल्याला काही दिवसांसाठी 22 तारखेपर्यंत या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तिथून पुढे पण टेलिग्राम चालू झाल्यावर पण, टेलिग्राम नंतर काय होईल माहित नाही आपल्याला, चालू राहिलं चांगली गोष्ट आहे, पण तिथून पुढे पण आपल्याला ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. मोर ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर आपल्याला ह्या ग्रुप सी ची तयारी करायची असेल आणि येणाऱ्या जर सरळ सेवेची तयारी करायची असेल तर त्यामध्ये आपल्याकडे खात्रीशीर असणारी अशी अग्निपंख बॅच आपण 2 फॉर्मॅटमध्ये सुरू करतोय, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं, तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन रिलायबल एसपीके नावाचा ऍप डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे अग्निपंख बॅच दिसेल, त्या बॅच मध्ये जाऊन तुम्ही डेमो लेक्चर पण बघू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन तयारी करायची तर येणाऱ्या 22 जून पासून आपली ऑफलाईन बॅच सुरू होते. कंबाईन गट क असेल, गट ब असेल, या दोन्ही परीक्षांसाठी आणि राज्यसेवेसाठी पण. तर तुम्ही जर राज्यसेवा तयारी करत असाल, गट क ची करत असाल, गट ब ची करत असाल, या सर्व परीक्षांसाठी 22 तारखेपासून 22 जून पासून ऑफलाईन बॅच आपली सुरू होते. तिथं पण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि काही अडचण आली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्याच्यावरती नक्की संपर्क साधा आणि आपल्या अभ्यासाला आता सुरुवात करा.